गुजरातमधील वडोदरा येथील नंदेसरीजवळ एका तरुणाचा मृतदेह आढळून आलाय. त्यानं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. लग्नानंतर मंगेतर त्याच्याशी नीट बोलत नव्हते असं पोलिसांचं म्हणणं आहे. यामुळे त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. वास्तविक आनंद जिल्ह्यातील नापाड गावातील 23 वर्षीय समीर राठोड वडोदरातील कोयाली गावात आपल्या मामासोबत राहत होता. त्याच्याकडे गेट सुपरवायझर म्हणून काम करत होता. गुरुवारी तो अचानक बेपत्ता झाला. यानंतर शुक्रवारी नंदेसरी GIDC जवळ एक मृतदेह आढळून आला. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता मृतदेह समीरचा असल्याचं समजलं. मृतदेहाजवळ रिव्हॉल्वर सापडले. पोलिसांच्या तपासात हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी मुलाच्या कुटुंबियांना बोलावून त्यांची चौकशी केली. समीरचा मोबाईलही तपासला. यावेळी आत्महत्येची पुष्टी झाली. या प्रकरणी ACP RD कवने यांनी सांगितले की समीरची 5 दिवसांपूर्वी एंगेजमेंट झाली होती, पण त्याची मंगेतर त्याच्याशी बोलत नव्हती. हा प्रकार तरुणाने त्याच्या मित्राला चॅटमध्ये सांगितला होता. याच कारणावरून त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. वडोदराच्या जवाहरनगर पोलिसांनी या प्रकरणी FIR नोंदवून तपास सुरू केला आहे.